रामकृष्ण हरी मंडळी. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, आणि ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, आणि ज्याला ज्याला की अनाथ आहे त्याला विचारा आई वडिलाची किंमत काय असते. आणि जो सर्व त्याला सगळं मिळून सुद्धा जो अनाथवणी वागत असतो त्याला जाऊन विचारा की तुझी अवस्था कशी आहे. त्यामुळे कोणी कोणाला कमी कमजोर कधी समजायचं नसतं. जर देवाने एखाद्याला अपंग बनवलं तर कधी त्याला दुसऱ्या लोकांनी कमी समजायचं नसतं. देवाने त्यासाठी स्पेशल काहीतरी योजना आखून ठेवलेली असते. त्याला जर अपंग बनवलं असतं ना तर त्यासाठी देवाने स्पेशली गोष्ट दिलेली असते की ज्याच्याकडे पाय आहेत ना त्याच्याकडे एवढी नसते, पण ज्याला पाय नाहीत ना त्याला भगवंताने एक अशी पॉवर दिलेली असते की त्याला एक गुण दिलेला असतो, आणि तो गुण प्रत्येकाकडे असतो. आणि तो शोधणे हे ज्याला कळे त्याला तो खूप भाग्यवान असेल की प्रत्येकाकडे भगवंताने स्पेशल गुण दिलेला असतो, आणि तो त्या गुणाने मोठा झालेला असतो. आणि त्याला विचारा की प्रत्येक गोष्टीची काय किंमत असते. ज्याला जे नाही त्याला विचारा, आणि ज्याला आहे त्याला त्याचा उपभोग घेता येत नसेल तर त्याला त्याच्या जगण्याला आणि माणूस म्हणून आलेल्या ह्या माणसाला, देहाला बनवलेल्या ह्या माणसाला काय किंमत राहिली आणि देवाला काय किंमत राहिली. ज्याला हातपाय आणि डोकं सर्व काही देऊन सुद्धा तो जर रडत बसत असेल तर त्याच्यासारखा अभागी कोण सुद्धा नसेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.